बीडचे खासदार बजरंग सोनवणे माझ्यासोबत आहेत। बाप्पा TV9 मध्ये तुमचं स्वागत आहे। काल जो स्फोट झाला होता भीषण स्फोट आहे, तुम्ही पण तिथे जाताय, काय माहिती मिळाली? पोलीस अधीक्षकांशी काही बातचीत वगैरे झालेली आहे? ही जी घटना घडलेली आहे ती रात्री घडलेली आहे। रात्री घटना घडल्यानंतर मला जी माहिती सकाळी मिळाल्यानंतर मी आज अंबाजोगाई तालुक्यात होतो। त्याच्यानंतर आता ही घटना घडल्यानंतर माझंही कर्तव्य तिथे जाऊन सर्वांना सामाजिक संतुलन व्यवस्थित ठेवणे किंवा सर्वांनी तालुक्याच्या भावनेने सगळ्यांनी केलं पाहिजे। हे जे काही कृत्य कुणी करतंय त्याचं कुणी समर्थन करणारच नाही, पण या दृष्टिकोनातून याची तर निंदा होणार आहे। पण माझं म्हणणं असं आहे की सर्वांनी आज उद्या पवित्र रमजान सण आहे, आज पण गुढीपाडव्याचा पवित्र सण आहे। या दोन्ही समाजामध्ये दोन्ही सर्वांचा सलोखा राखला पाहिजे। याच्यासाठी सर्वांना एक विचार करणे, विचारपूस करून त्यांची माहिती घेऊन काय आहे बोलण्यासाठी मी जातो। अनादवनाने झालेला प्रकार असेल तर चांगली गोष्ट आहे, मात्र जर याच्यामध्ये षड्यंत्र असेल, आतमध्ये जिलेटिन कांड्या पोहोचतात कशा आणि एवढा भीषण स्फोट होतो कसा, यावर काही माहिती वगैरे घेतली नाही? बघा, मी तिथे गेल्याशिवाय मला त्याची माहिती कळणार नाही। मी आता तिथं जातोय, ती गेल्यानंतर जी माहिती मिळेल त्याच्यानंतर मी आपल्याशी बोलतो। पण आता जी मला प्रथमदर्शी माहिती मिळालेली की जिलेटिनच्या कांड्यामध्ये त्याचा व्हिडिओ पण एक आला आहे की तो सिगरेट वगैरे हे करतोय आणि त्याच्यानंतर तो पेटवून हे केलेला, तो व्हिडिओ पण पाहिलेला मी। त्याच्यामुळे काय सत्य प्रकार घडला आहे ते आता पोलीस यंत्रणा तिथे गेलेली, मी SP साहेबांना पण सकाळी बोललेलो होतो। SP साहेबांनी पण तशी यंत्रणा गेलेली, SP साहेबांचं माझं बोलणं झालं आहे, सर्व माहिती घेऊन ते पण मला सांगतो बोललेत आणि मी पण जातो आहे आता सर्वांची चर्चा करण्यासाठी। गावात आणि परिसरात तणावाचं वातावरण आहे, दोन्ही समाजाला कशा पद्धतीने तुम्ही शांततेचं आवाहन कराल? हे बघा, सामाजिक सलोखा राहिलाच पाहिजे आणि माझं स्वतःचं मत असं आहे की काही म्हणजे तणावाचं वातावरण वगैरे असं नाही। समजदार दोन्ही समाज आहेत, त्याच्यामुळे समजदारीने सर्वजण घेतील अशी माझी अपेक्षा आहे। आणि जे कुणी कृत्य करते त्याला तर कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे हे मी म्हणेन। तर तिथे एकदा सगळं बघितल्याच्या नंतर मी आपल्याशी बोलतो। अशी माहिती समोर येते की आरोपीनं जे आहेत ते फ्लिपकार्टहून काही रिमोट मागितले होते आणि रिमोटच्या सहाय्याने त्या ठिकाणी स्फोट घडवून आणला। त्या पद्धतीनं काही तुम्ही IGशी वगैरे संपर्क साधून माहिती घेतली? नाही, मला जेवढी माहिती मिळाली त्याच्या आधारावर मी फक्त स्फोटचं मी तसं ह्याच्यात होतो, त्याच्यामुळे मला योग्य पूर्ण माहिती घेऊ देत। माहिती घेतल्याच्यानंतर सर्व माध्यमाशी बोलतो। आज गुढीपाडव्याचा दिवस होता, उद्या ईद आहे, ह्या दोन्ही धर्तीवर कसं शांततेचं आवाहन करा? मी पहिल्यांदा एकतर आज हिंदू संस्कृतीनुसार मराठी वर्षानुसार वर्ष नवीन चालू होतं आहे आणि गुढीपाडवा हा पवित्र सण हिंदू समाजामधला आहे। त्याच्यासाठी सुद्धा सर्व जनतेला तुमच्या माध्यमातून शुभेच्छा देतो। येणारे उद्याचा ईदचा जो सण आहे याच्यासाठी सुद्धा माझ्या मुस्लिम बांधवाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देणार आहे किंवा त्यांना या सर्व शुभेच्छातून त्यांना पण पवित्र सणाचं गांभीर्य आपण सगळे दोन्ही समाजाने एकत्रितरित्या राहून बीड जिल्ह्याचा सलोखा टिकण्यासाठी प्रयत्न करा आणि 100% व्यवस्थित होईल असं माझी अपेक्षा आहे। नक्कीच 100% व्यवस्थित होईल। दोन्ही समाजानं जे आहे एकोप्यानं राहिलं पाहिजे आणि त्या पद्धतीचं आव्हान देखील आता बजरंग सोनवणे हे जे खासदार आहेत त्यांनी केलेलं आहे। कॅमेरा पर्सन संतोषसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।